करण्यात आले। या सोहळ्यामध्ये उपस्थित झालेल्या सर्व बंधू भगिनींचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की या सोहळ्यास ते उपस्थित राहिले। आपणास या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिलेले आहेत, सत्कार साहेब जे गेले, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून राहिलेले आमचे मार्गदर्शक माने साहेब, ॲडव्होकेट माने साहेब, अरुणजी कांबळे, संजीवजी कांबळे, नवगिरे साहेब, कांबळे साहेब आमचे, नितीन कांबळे सर आणि आपण उपस्थित सर्वांना माझा जय जय। तथागत गौतम बुद्ध कोण आहे हे समजण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून घ्यायला लागतात। तथागत गौतम बुद्ध खऱ्या अर्थानं आम्हाला जे माहिती झाले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे, पण तथागत गौतम बुद्ध त्यापूर्वी नव्हते का? तर त्यापूर्वी सुद्धा होते। मग गौतम बुद्ध या देशातून नाहीसे कसे झाले, हा इतिहास, हा जो भाग आहे हा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। या देशामध्ये असलेली जी व्यवस्था आहे, ज्याला आपण एक प्रतिगामी व्यवस्था म्हणतो, या व्यवस्थेने तथागत बुद्धाचा जो इतिहास आहे तो गाडला गेला। का गाडला असेल बरं हा इतिहास? तर आपल्याला लक्षात येतं की खऱ्या अर्थानं तथागत गौतम बुद्धाने जी क्रांती केली, ती क्रांती तुमचं आमचं संपूर्ण भारतीयांचं नव्हे तर सगळ्या जगाला एक नवीन विचारधारा देणारी क्रांती होती। या जगाला जे तत्व माहित नव्हते असे तत्व देणारी क्रांती तथागत बुद्धाने केली। त्यामुळे तथागत बुद्धाचं हे तत्वज्ञान गाडण्याचा प्रयत्न या देशामध्ये झालेला आपल्याला दिसतो। तथागत गौतम बुद्धांचं जर चरित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की तथागत गौतम बुद्ध हे शेतीपूजक होते, शेतीवर्धक होते, शेती करणारे होते, ते क्षत्रिय होते, ते खालच्या जातीतले नव्हते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य होते आणि त्यांनी त्या बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म घेतला, म्हणून बऱ्याच लोकांना असं वाटतं की तथागत बुद्ध हे सुद्धा अस्पृश्यच असतील, पण तसं नाही। तर त्यांचा कुळ जो आहे, शाक्य कुळ आहे, ते शाक्य वंशातले होते आणि त्यांची आई जी होती ती कोलिय वंशातली होती। असे तथागत गौतम बुद्ध हे क्षत्रिय होते। जर आपल्याला माहिती असेल तर तथागत बुद्धाच्या काळामध्ये तथागत बुद्धाने जो शेतीचा सण येतो तो अतिशय महत्वाचा सण त्या काळी आपल्याला घडलेला दिसतो। त्या काळी सोन्याच्या नांगराने 10,000 ऍट ए टाइम राजा महाराजा सहित त्यावेळी शेतीचा नांगरणी व्हायची, त्याची पूजा व्हायची, अशा प्रकारचा मोठा कार्यक्रम त्यावेळी व्हायचा। ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। तथागत गौतम बुद्ध हे क्षत्रिय कुलाचे होते, तथागत गौतम बुद्ध हे शेतीवर्धक होते। यावरून आपल्याला लक्षात येईल की या देशाचा मुख्य जो व्यवसाय आहे तो काय आहे तर शेती आहे। म्हणजे तथागत गौतम बुद्ध या देशातील जी काही 90% लोक शेती करतात त्या शेतकऱ्यांचे, त्या शेती करणाऱ्या लोकांचे, त्यांच्या वंशातले होते। ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे। तथागत गौतम बुद्ध या देशामध्ये खऱ्या अर्थानं या देशाच्या 90% जनतेला न्याय देणारे शेतीवर्धक असे राजे होते, असे राजपुत्र होते। हा तथागत गौतम बुद्धांचा इतिहास आहे। ही गोष्ट आपण समजून घेतली तर आपल्याला तथागत बुद्ध काय आहे हे समजायला सोपं जाईल। तथागत गौतम बुद्धांनी जी काही क्रांती केली, क्रांती काय केली तर त्या काळी होत असलेला जो काही अन्याय, अत्याचार आणि अंधश्रद्धा यांना नाकारण्याचं काम केलं सगळ्यात पहिलं तथागत गौतम बुद्धांनी। आणि त्यांनी काय दिलं तर त्यांनी आपल्याला एकच मार्ग दिला। तो मार्ग म्हणजे काय तर तो सतसत वेद बुद्धीचा मार्ग। तथागत बुद्ध या जगातला असा एकमेव नायक आहे, राष्ट्रनायक आहे की जो म्हणतो की मी देव नाही, मी कोणता प्रेषित नाही, तर मी तुमच्या आमच्यासारखा हाडा मासाचा साधा माणूस आहे। ही गोष्ट मान्य करणारा, सांगणारा एकमेव महापुरुष म्हणजे तथागत गौतम बुद्ध आहे। तथागत गौतम बुद्धांनी आम्हाला काय दिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला त्यांनी पंचशील दिलं। पंचशील म्हणजे काय? पंचशील म्हणजे काय तर या भारतामध्ये पंचशीलाच्या आधारे
संपूर्ण देशातील नव्हे तर या जगातील जेवढी काही माणसं आहेत ती कोण आहेत तर ती बौद्धच आहेत. कशा पद्धतीने ती बौद्ध आहे तर कोणत्या बापाला असं वाटेल की त्याचा पोरगा चोर झाला पाहिजे? कोणत्या बापाला वाटेल? कोणत्या बापाला वाटेल, कोणत्या आईला वाटेल की त्याचा मुलगा खोटारडा झाला पाहिजे? कोणत्या बापाला असं वाटेल, कोणत्या आईला असं वाटेल की त्याचा मुलगा व्याभिचारी झाला पाहिजे, व्यसनी झाला पाहिजे? वाटणार का? नाही. तर पानाती पाता वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही म्हणजे काय? म्हणजे काय तर मी कोणत्याही प्राणी मात्रांना मारणार नाही, कुणाचेही मन दुखवणार नाही. इतकं साधं सुद्धा व्याख्या आहे. आपण हेच शिकवतो ना आपल्या मुलांना, हीच बाब शिकवतो आपल्या मुलांना. दुसरी प्रतिज्ञा काय? आदित्य दाना वेरमणी मी चोरी करणार नाही. आपण आपल्या मुलांना हेच शिकवतो. मी खोटं बोलणार नाही, मुसावादा वेरमणी ही बुद्ध सांगतात. बुद्ध काय म्हणतात? सुरा मेराय मजपमाद खाना वेरमणी मी दारू गुटखा अशा प्रकारचं कोणतेही व्यसन करणार नाही असं बुद्ध आपल्याला तत्वज्ञान देतात. कामे शुभेच्छाचारा वेरमणी मी कोशाही पद्धतीने वाईट व्याविचार करणार नाही अशा पद्धतीचे विचार तथागत बुद्ध देतात. मला सांगा हेच विचार आज तुम्हाला माणूस म्हणून जगवतात की नाही? हेच विचार तुम्हाला माणूस म्हणून टिकवतात की नाही? जर हे विचार तुमच्यातले काढून टाकले, हे आचार जे तुम्ही आचरण करता, हे पंचशिलाचे आचरण जर या देशातल्या कोणत्याही माणसाच्या वर्तनातून काढून टाकले तर तो माणूस बनण्याच्या लायकीचा राहील काय हा प्रश्न तुमच्या समोर मी निर्माण करतो. आणि या प्रश्नाच्या उत्तरात आपल्याला उत्तर असं येईल की जर हे वर्तणूक, हे आचरण जर माणसाचं काढून टाकलं तर तो जनावर ठरणार आहे. आणि म्हणून तथागत बुद्धाच्या या विचारानं संपूर्ण देश हा बौद्ध झालेला दिसतो. तथागत बुद्धाचा हा विचार संपूर्ण देशामध्ये क्रांती करतो. हे नवविचार त्यावेळी लोक ऍक्सेप्ट करतात, स्वीकारतात आणि त्यानंतर संपूर्ण देशामध्ये लोक बुद्धाला स्वीकारतात. बुद्धाला असंच कोणी स्वीकारत नाही. तर बुद्ध त्यावेळी अनेक गोष्टींची जी माहिती आहे तुम्हाला सांगतात. बुद्ध सगळ्यात मोठं तत्वज्ञान जे सांगतात ज्याला बुद्धाचा शोध म्हटल्या जातं. बुद्धाचा शोध म्हटल्या जातं. बुद्धाचा शोध काय आहे तर या देशातला, या जगातला प्रत्येक माणूस स्ट्रेसमध्ये आहे, तणावामध्ये आहे, दुःखात आहे. या जगातला प्रत्येक माणूस हा मोहात पडलेला आहे, कशाच्या तरी गोष्टीच्या मागे हापातलेला आहे. त्याला मोह सुटत नाही आहे, त्याला अहंकार सुटत नाही आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक माणूस जगत आहे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मोठे एक उद्योगपती होते, सीसीडी ज्याला आपण कॉफे कॅफेडे म्हणतो. कॉफे कॅफेडेचा जो मालक होता हा मिसिंग झाला अशी कंप्लेंट नोंदवली गेली. त्यानंतर 2 दिवसांनी एका दूर निर्जन स्थळी त्याने आत्महत्या केल्याचं आढळलं. का असं आढळलं असेल? प्रचंड तणाव. मोठी मोठी माणसं आत्महत्या करतायत, जगू शकत नाहीये. तणाव, स्ट्रेस, मोह या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी तथागत बुद्धांनी पहिला आपल्याला जो मार्ग दिला ज्याला आपण 4 आर्य सत्य म्हणतो, 4 नोबल ट्रूथ्स म्हणतो. हे नोबल ट्रूथ्स खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाला जीवन बनवण्यासाठी कारणीभूत ठरणारे असे ते नोबल ट्रूथ आहे. तथागत बुद्ध काय सांगतात? तथागत बुद्धाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा जर संदेश असेल, सगळ्यात मोठी जर शिकवणूक असेल, सगळ्यात मोठा जर त्यांनी दिलेला आपल्याला क्रांतिकारक मंत्र असेल तर 4 आर्य सत्य आहे. या 4 आर्य सत्याच्या माध्यमातून बुद्ध सांगतात की जगात दुःख आहे. जगात दुःख आहे हे कोणी मान्यच करायला तयार नव्हतं. जगात दुःख आहे आणि त्या दुःखाला कारण आहे हे सांगणारे तथागत गौतम बुद्ध पहिली व्यक्ती आहे. पण त्या दुःखाला कारण आहे तर ते दूर सुद्धा होऊ शकतं हे सांगणारे तथागत बुद्ध अशा पद्धतीनं 4 आर्य सत्य बुद्ध जगाला सांगतात. आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तथागत बुद्ध सांगतात. आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि आर्य अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून तथागत बुद्ध तुम्हाला सम्यक दर्शन, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा म्हणजे आपण सगळं काय बोललं पाहिजे, सम्यक बोललं पाहिजे. कट्टरवादाचा आपल्यामध्ये कुठे भाव नसला पाहिजे. कट्टरवाद म्हणजे काय? अतिशय टोकाला जाणे, प्रचंड 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 विरोध करणे किंवा प्रचंड प्रचंड प्रेम करणे, या दोन्ही गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत.
या दोन्ही गोष्टी दुःखाला कारणीभूत आहेत. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर आपलं वर्तणूक सम्यक असलं पाहिजे. आणि सम्यक बाबासाहेब म्हणजे तथागत बुद्ध आपल्याला आर्य अष्टांगिक मार्ग देतात. आणि या आर्य अष्टांगिक मार्गातून तथागत बुद्धाचा धम्म या जगामध्ये सर्वश्रेष्ठ ठरला. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या ज्यावेळेस कलिंग युद्ध होतं आणि कलिंग युद्धामध्ये ज्यावेळी अनेक प्रकारची लोक मारली जातात, गावातील साधी लोक, सिव्हिल लोक मारली जातात त्या युद्धामध्ये, 1 लाखाच्या वर त्या काळी लोक त्या युद्धात मारले गेले अशी नोंद आहे. आणि त्या कलिंगाच्या युद्धानंतर अस्वस्थ होतो अशोक रक्तपातानंतर. आणि अस्वस्थ झालेल्या अशोकाला जो शांत करतो तो एक लहानसा बुद्ध भिक्खू, तो त्याला शांत करतो. निग्रोध नाव होतं त्याचं. तो त्याच्या नात्यातलाच मुलगा असतो, 9 वर्षाचा मुलगा असतो. निग्रोधला बघून अतिशय म्हणजे अशोक एकदम परेशान होऊन जातो की बाबा हा जो लहानसा भिक्खू आहे याच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज आहे, दुःख नाही, हा अतिशय तेजस्वी दिसतोय. आणि तो ज्यावेळेस दरबारात जातो तर तो सम्राट अशोकाच्या जो सिंहासन आहे त्या ठिकाणी जाऊन बसतो. त्याला कशाच भीड भाग नसते, तो निर्भीड असतो, निर्भय असतो. अशोकाला वाटतं की ही जी निर्भयता आहे ती याच्यामध्ये कुठून आली. तर तो त्याला विचारतो तर तो म्हणतो की माझे जे गुरु आहेत उपगुप्त हे तुम्हाला त्याबद्दल सांगतील. आणि तिथून तर उपगुप्ताचं मार्गदर्शन घेऊन तथागताचा जो धम्माचा मार्ग आहे तो मार्ग सम्राट अशोक स्वीकारतात. आणि त्यानंतर संपूर्ण देशाला कल्याणकारी मार्गाच्या दिशेनं सम्राट अशोक घेऊन जातात. अखंड भारताची संकल्पना जी सांगितल्या जाते ती सुद्धा तो जो देश आहे पार अफगाणिस्तान, इराण, इराक, भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, चीन, म्यानमार या सगळं बौद्ध व्यापी झालेलं आहे. त्याने चीनमध्ये बुद्ध भिक्खू पाठवले, त्याने सिलोनला बुद्ध भिक्खू पाठवले, त्याने त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सगळ्या खंडामध्ये बुद्ध भिक्खू पाठवले, आफ्रिका खंडामध्ये बुद्ध भिक्खू पाठवले. आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण देशामध्ये केला. सम्राट अशोक या जगामध्ये राज्य करणारा असा एकमेव राजा आहे ज्याने अहिंसेच्या भरोशावर हे राज्य केलेलं आहे, मैत्रीच्या भरोशावर हे राज्य केलेलं आहे, करुणेच्या भरोशावर हे राज्य केलेलं आहे. यावरून तुम्हाला एकच सांगतो की या देशामध्ये आम्हाला जग जोडायचं असेल तर काय करावं लागेल तर आम्हाला बुद्धाचा विचार, बुद्धाची मैत्री, बुद्धाची करुणा हीच आपल्याला या देशामध्ये तारू शकेल. बुद्ध कधीच तुम्हाला युद्ध शिकवत नाही. बुद्ध तुम्हाला युद्ध शिकवत नाही तर बुद्ध तुम्हाला काय शिकवतात? करुणा शिकवतात. बुद्ध तुम्हाला मैत्री शिकवतात. आणि म्हणून ज्या वेळी या जगातला, या देशातला कोणताही पंतप्रधान असेल, कोणताही परराष्ट्र मंत्री असेल, हा ज्यावेळी जगामधून बाहेर जातो त्यावेळेस तो काय घेऊन जातो? बुद्ध घेऊन जातो. बुद्ध घेऊन जातो आणि सांगतो मी बुद्धाच्या देशातून आलेला आहो. आणि हीच खरी क्रांती या देशामध्ये झालेली आहे. हा मुद्दा तुमच्या पुढे मी सांगत आहे. जगाला भारताची ओळख बुद्धाचा देश म्हणून करून द्यावी लागते. ही या देशातल्या मातीमध्ये रुजलेली जी बीज आहेत बुद्धाची त्यावरून हे करावं लागतं. ही एवढी मोठी मजबुरी या देशाच्या अनेक लोकांसमोर येऊन ठेवते. म्हणून बुद्ध या देशामध्ये सगळ्यात प्रासंगिक आहे, नव्हे तर या जगामध्ये सगळ्यात प्रासंगिक आहे. आजही बुद्धाचे विचार सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. मग हा बुद्ध एवढ्या दिवसांमध्ये कसा गायब झाला तर त्याचा इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये तुम्हाला मिळतो. पण बाबासाहेबांच्या क्रांतीनंतर बुद्ध आम्हाला माहित झाला असं जरी असलं तरी जो काही उल्लेख झाला याच्यापूर्वी भाषणांमध्ये की केळुसकर गुरुजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिलं बुद्ध चरित्र दिलं ते मराठा समाजाचे होते. परंतु ते जे चरित्र आहे ते चरित्र कुणी लिहिलं, कुणी लिहायला सांगितलं, त्यासाठी आर्थिक मदत कुणी केली तर ही बाब तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ती महाराजा बरोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी केलेली आहे. सयाजीराव गायकवाड हे या देशातील संस्थानिक असलेले पहिले बौद्ध राजे आहेत. ही गोष्ट तुमच्यासाठी सांगून ठेवतो. त्यांनी बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. बरोद्याच्या संस्थानामध्ये त्यांनी तथागत बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली होती. अशा पद्धतीनं ते संस्थान चालत होतं. आणि म्हणून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या लोकांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप देत होते. ही जी करुणा आलेली आहे, ही शिक्षणाची जी महिमा आलेली आहे ही कुठून आली असेल, हा विचार कुठून आला असेल तर तो तथागत बुद्धाच्या विचारातून आलेला आहे. ही गोष्ट
आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. सयाजीराव गायकवाडांनी सांगितलं की आपण बुद्धचरित्र लिहा आणि बुद्धचरित्र लिहून या देशाला तुम्ही तथागताचा जो करुणेचा मार्ग आहे, मैत्रीचा मार्ग आहे हा समजावून सांगा. आणि मग त्यांनी ते बुद्धचरित्र लिहिलं. ते मराठा समाजाचे होते. सयाजीराव गायकवाड हे ऑफकोर्स मराठा समाजाचे होते. दक्षिणेमध्ये ओबीसी असलेले PL नरसू आणि अयोधी थास हे तमिळ लोक आहेत. हे मोठे विद्वान आहेत. हे सुद्धा काय होते तर हे बौद्ध धर्माचे उपासक होते. या देशामध्ये जी बौद्ध धर्माची परंपरा राहिलेली आहे, तुम्हाला मी सांगतो की या देशामध्ये जेवढे काही सम्राट झाले ते सगळे बौद्ध धर्माचे झालेले आहे. म्हणजे या देशातील प्रत्येक जी जनता आपल्याला दिसते ती कधी काही ही पंचशील मानणारीच होती, पंचशीलाचा विचार करणारी होती. ही बाब आपल्याला या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन, सम्राट कनिष्क, सातवाहनांचे राजे हे सगळे बुद्धाच्या तत्वज्ञान मानणारे होते. ही बाब तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. या देशामध्ये जिथे खोदाल तिथे बुद्ध का मिळतो त्याचं कारण आहे की या देशामध्ये तेवढ्या वास्तू सम्राट अशोकाने तयार केलेल्या आहेत. पण सम्राट अशोकाने तयार केलेल्या असल्या तरी त्यानंतर आपला पुढचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की या देशामध्ये जवळपास 2,500च्या वर ज्या लेण्या आहेत त्या लेण्या सातवाहन राजांनी तयार केलेल्या आहेत. आणि त्या लेण्यांना जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी तर तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी त्यावेळी त्या काळातील व्यापाऱ्यांनी मदत केलेली आहे. त्यांची नावं त्या लेण्यांवर कोरलेली आहेत. म्हणजे हा जो धम्म आहे, बौद्धाचा धम्म, बुद्धाचा धम्म हा कधीच या देशात अस्पृश्य नव्हता. हा धम्म कधीच या जगातून नाहीसा झाला नव्हता. परंतु त्याला फक्त उतरती करायला लागली होती. आणि तो नव्यानं महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या माध्यमातून, केळुसकर गुरुजीच्या माध्यमातून तुमच्या पुढे आला. शाहू राजा यांचे संबंध बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांच्याशी चांगले होते म्हणून ते सुद्धा त्याच पद्धतीनं तयार झालेले आपल्याला दिसतात. आपण ही जी परंपरा जर बघितली तर ही परंपरा आपल्याला तथागत बुद्धापासून सुरू होते. आपल्याला माहिती आहे की विद्रोही तुकाराम हे सुद्धा बुद्धाचे उपासक होते. विद्रोही तुकाराम हे सुद्धा बुद्धाचे उपासक होते. भंडारा डोंगरावर जर आपण बघितलं, ज्या डोंगराच्या गुहेत त्या लेणीमध्ये तुकाराम बसत असत, ध्यानाला बसत असत, ती सुद्धा बुद्ध लेणी आहे. तिथे सुद्धा स्तूप आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. हे आज आपल्याला सांगणं गरजेचं आहे. तथागत बुद्धाचा विचार सम्राट अशोकाने ज्या पद्धतीने मांडला तसाच तुकारामांनी सुद्धा त्या ठिकाणी मांडलेला दिसतो. आणि तुकारामांकडून जो विचार छत्रपती शिवरायांकडे गेला त्यातूनच हे स्वराज्य निर्माण झालं. ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. तुकारामांनी जो विचार दिला, त्या तुकारामांनी जे अभंग लिहिले त्या अभंगातून छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण झालं. आणि त्या राज्याचा परिपाक असा झाला की ते राज्य सुद्धा बौद्ध विचाराच्या परंपरेनं या ठिकाणी चाललं. हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांचं राज्य हे बौद्ध विचारांनीच चाललेलं आहे. हे तुम्ही समजून घ्या. त्याचं कारण असं आहे तर छत्रपती शिवराय हे पंचशील पाळणारे होते म्हणून ते या महाराष्ट्रावर राज्य करू शकले. एक स्वतःचं राज्य स्वराज्य निर्माण करू शकले. स्वतःची नवीन मोठी ओळख निर्माण करू शकले. कारण ते पंचशील मांडणारे होते. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवरायांच्याकडे जर आपण बघितलं तर त्यांच्याकडे 3 असे प्रसंग आहेत ज्या प्रसंगावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांनी स्त्रियांचं किती मोठं रक्षण केलं. तर पहिला प्रसंग आपल्याला माहिती आहे की हिरकणी चढल्यानंतर त्यांनी तिला इनाम दिलं, तिला रागवलं नाही. तुम्हाला दुसरी घटना माहिती आहे की कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस शिवाजी महाराजांना दिली त्यावेळेस शिवाजी महाराजांनी बहीण म्हणून तिला साडी चोरी करून परत पाठवलं. आणि ज्यांनी तिला शिवाजी महाराजांपुढे आणलं त्याला शिक्षा केली. रांझ्याच्या जो पाटील आहे त्याने अत्याचार केले एका महिलेवर म्हणून त्याचा चौरंग केला. चौरंग म्हणजे माहिती आहे का? 2 हात 2 पाय काढणे म्हणजे चौरंग. असा चौरंग केला. अजून एक घटना आहे कर्नाटकामध्ये. सावित्रीबाई देसाई म्हणून एक किल्लेदारी नव्हती, सुभेदारी नव्हती. तिचा नवरा हे दोघं जण त्या ठिकाणी सुभेदार होते. सुभेदार वारला. त्या ठिकाणी युद्धामध्ये छत्रपती शिवरायांच्या विरोधामध्ये ती लढत होती आणि त्या सुभेदार त्या छत्रपती शिवरायांच्या सैन्याकडून मारला गेला. त्यानंतर तिने 27 दिवस तो किल्ला लढवला.
27 दिवसाच्या किल्ल्यानंतर बेजार झालेल्या छत्रपती शिवरायांच्या त्या सेनापतीने उन्मादामध्ये तिच्यावर अत्याचार केला आणि ज्यावेळेस ही बाप छत्रपती शिवरायांना कळली त्या दिवशी छत्रपती शिवरायांनी त्याचा सुद्धा चौरंग केला आणि तिला आपली स्वतःची बहीण मानून तिने जो 27 दिवस जो किल्ला लढवला त्याबद्दल तिला सावित्री नावाची पदवी दिली आणि ती सावित्रीबाई देसाई म्हणून त्या ठिकाणी आजही सावित्रीची जी वंशज आहेत ते छत्रपती शिवरायांचे फोटो त्या ठिकाणी लावतात. हा इतिहास आहे. हा इतिहास आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून छत्रपती शिवरायांचा विचार जो आहे तो पंचशील बाणाला आहे हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या विचारातून जी क्रांती झाली ती क्रांती तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात बहुमोल अशी क्रांती ठरलेली आहे. छत्रपती शिवरायांची जी समाधी आहे, छत्रपती शिवराय गेल्यानंतर जर आपल्याला लक्षात येईल की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही कुणालाच माहिती नव्हती, शिवोत्सव कुठेच चालू होत नव्हता. त्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी शोधण्याचं काम कुणी केलं? राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंनी ती समाधी शोधल्यानंतर या देशामध्ये पहिला शिवोत्सव सुरू केला. हा शिवोत्सव बंद पडण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रकारचे उत्सव चालू करून शिवोत्सव मागे पडला आणि वेगळे वेगळे उत्सव सुरू झाले. परंतु या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांनी हा शिवोत्सव पुन्हा चालू करण्याची गरज आहे ही बाब तुम्ही समजून घ्या. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे ही बाब समजून या देशातील प्रत्येक नागरिकाने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने हा जो शिवोत्सव आहे आपण पुन्हा सुरू करण्याची गरज आहे. आपण त्या पद्धतीनं काम करूच. तर या महात्मा फुलेंना मानणारे गुरु मानणारे कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे गुरु मानले त्या गुरुमध्ये तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हे 3 गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानले. यातील महत्वाची बाब जर आपल्याला समजून घ्यावी लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या अस्पृश्य जातीतला जो चोखा मेळा आहे याला गुरु मानलेला नाही. संत म्हणजे गुरु आहेतच, त्यांचे विचार त्यांनी मान्य केले, परंतु गुरुस्थानी त्यांना स्थान दिले नाही. त्यांनी संत रविदास त्या काळातील अस्पृश्य समाजातील सगळ्यात मोठे संत होते, त्यांना सुद्धा गुरुस्थानी मानलेलं नाही. तर त्यांनी विद्रोह मानणाऱ्या संत कबीराला गुरु मानलं. विद्रोह मानणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. ही आमची परंपरा आहे. बुद्धापासून तुकोबारायांपासून छत्रपती शिवरायांपासून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंपासून ती बाबासाहेबांपर्यंत ही आमची अखंड परंपरा आहे. हे आमचे अखंड महापुरुष आहे. ही बाब आपल्याला समजून घेणं गरजेचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर योगदान या देशाच्या निर्मितीमध्ये जर आपण बघितलं ते सगळ्यात मोठं आहे. बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं? बाबासाहेबांनी या देशाला सगळ्यात महत्वाची क्रांती दिली तो म्हणजे क्षत्रियांचा बुद्ध पुन्हा तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला, तथागत गौतम बुद्ध. ही सगळ्यात मोठी महत्वाची बाब बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं? तर बाबासाहेबांनी या देशाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिली. बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांनी एवढा अर्थशास्त्रामधला त्या काळी एवढा मोठा विद्वान कुणीच नव्हता. बाबासाहेबांनी अनेक विद्वानांचे जे त्यावेळेस असलेले प्रमेय त्यांनी मांडलेले जे काही होल टाके होते पूर्वीचे ते सगळे नाकारले आणि बाबासाहेबांनी नवीन चलन पद्धती मांडली. ती रिझर्व्ह बँक ऑफ त्या चलन पद्धतीवर आधारित रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तयार झाली. बाबासाहेबांनी या देशाला काय दिलं? तर बाबासाहेबांनी या देशाला हिंदू कोड बिल दिलं. हिंदू कोड बिल म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना कळत नाही की हिंदू कोड बिल नेमकं काय आहे. हिंदू कोड बिल म्हणजे या देशातील सगळ्या जेवढ्या काही महिला आहेत या महिलांना अधिकार देण्याचं काम हिंदू कोड बिलच्या माध्यमातून मिळालं. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लागू झालं नाही म्हणून राजीनामा दिला, परंतु नंतरच्या काळामध्ये हिंदू कोड बिल त्यांना टप्प्याटप्प्यानं मान्य करावं लागलं आणि त्यांनी राज्यघटनेत आणलं. हिंदू कोड बिल म्हणजे काय? तर या स्त्रियांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा अधिकार पहिल्यांदा दिला. घटस्फोटाचा अधिकार मिळाला. पूर्वी बाया लोक टाकून द्यायचे, दुसरे लग्न करायचे, अशी परंपरा होती. ही परंपरा यामुळे थांबली.
अशा पद्धतीच्या म्हणजे हिंदू कोडबिलच्या माध्यमातून अनेक अधिकार महिलांना त्यावेळी मिळाले. बाबासाहेबांनी अजून काय दिलं तर बाबासाहेबांनी ज्या काही महिला आहेत, ज्या महिला ती कोणत्या का जातीची असे ना, ज्या महिला जॉब करतात, ऑफिसमध्ये काम करतात, त्या महिलांच्या साठी 6 महिन्याची प्रेग्नन्सी लीव्ह असते. 6 महिन्यांची प्रेग्नन्सी लीव्ह असते. ती कुणामुळे आली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आली, बाबासाहेबांच्या योगदानामुळे आली. त्यांनी काय केलं, 6 महिन्याची लीव्ह त्यावेळी सँक्शन केली बॉम्बे असेंब्लीमध्ये. हा इतिहास आहे. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी प्रेग्नन्सी लीव्ह दिली. कामाचे 8 तास तुम्ही कामगार म्हणून काम करता, 8 तास कशामुळे आले तरी बाबासाहेबांच्या विचारामुळे आले. बाबासाहेबांच्या जी काही कामगार नीती आहे, उद्योग नीती आहे, त्याच्या आधारे आलेले आहे. बाबासाहेबांचं तुम्ही सगळेजण बोनस भेटतो तुम्हाला दिवाळीला. इथे दिवाळीला जर बोनस भेटतं, ही बोनसची परंपरा कुठून आली अनेकांना माहित नाही. बोनस का भेटतो काही काही लोकांना वाटतं अरे ते कंपनी देते बाबा, जाऊ दे घेऊन टाकू तेवढंच बोनस. अरे तसं नाही, बोनस तुमचा हक्क आहे, बोनस तुमचा अधिकार आहे. हे बाबासाहेबांनी पटवून दिलं. ही फार मोठं चांगलं कॅल्क्युलेशन आहे. एका वर्षामध्ये 52 काय असतात, आठवडे असतात एका वर्षामध्ये. आणि पूर्वी काय व्हायचं की दर आठवड्याला पगार व्हायचा, आठवड्याचा पगार असायचा. आणि मग इंग्रजांनी काय केलं, महिन्याचा पगार सुरू केला. आणि महिन्याचा पगार सुरू केल्यानंतर काय झालं, 12 चोक 48, बरोबर आहे. म्हणजे 48च आठवड्यांचा पगार मिळायचा तुम्हाला. उरलेले जे 4 आठवडे आहे त्याचा पगार मिळत नव्हता. बाबासाहेबांनी ती कॅल्क्युलेशन मांडलं, इंग्रजांकडे ठेवलं. तुम्ही आमच्या एका महिन्याचा पगार खात आहात, तो आम्हाला मिळाला पाहिजे ही भूमिका मांडली. आणि म्हणून आपल्याला बोनस मिळतो, तो आमचा अधिकार आहे, कंपन्यांना द्यावा लागतो. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. बाबासाहेबांनी आम्हाला बोनस दिलंय, बाबासाहेबांनी आम्हाला प्रेग्नन्सी लीव्ह दिल्या, बाबासाहेबांनी आम्हाला 8 तासाची ड्युटी दिली. हे सगळं बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे झालं. बाबासाहेबांचे जर आपल्याला बघितलं की आज आरक्षणाचा प्रश्न मोठा बिकट झालेला आहे. जो तो आरक्षण मागत आहे, तर ओबीसीला पहिल्यांदा आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल, बाबासाहेबांनी ओबीसीला आरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं दिसतं. अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी या देशातील ओबीसीवर सुद्धा बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, उपकार केलेले आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. या देशातील प्रत्येक झाडं, पानं, फुलं या सगळ्यांवर, या नैसर्गिक संपत्तीवर बाबासाहेबांचे उपकार आहेत. कारण कायद्याद्वारे तुम्ही या देशातील संपत्ती नष्ट करू शकत नाही, हे किल्ले नष्ट करू शकत नाही. ही सगळी राष्ट्रीय धरोहर आहे. हे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. ही बाब तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचे उपकार या देशातील प्रत्येक वस्तूवर आहे, वास्तूवर आहे, नैसर्गिक संपत्तीवर आहे. बाबासाहेबांचे सगळ्यात मोठे जर आपण उपकार बघितले तर आज आम्ही जे स्वतःला भारत म्हणतो, भारतीय म्हणतो, या भारत बनण्याची जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये बाबासाहेबांचे सगळ्यात जास्त, सगळ्यात महत्वाचे उपकार या देशावर आहे. काय विचार आहेत ते तर तुम्हाला मी सांगतो की या देशामध्ये ज्यावेळी या देशामध्ये भारत ज्यावेळेस तयार होत होता तर 563 त्यावेळेसचे खंड म्हणजे वेगवेगळे संस्थान होते. आणि या 563 खंडांना जे संस्थान होते, या संस्थांना एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भारत देश तयार केला. ही बाब सगळ्यात महत्वाची आहे. कारण त्यापूर्वी प्रत्येक संस्थाने स्वतःला वेगळा दर्जा मानत होते. पण त्याच्यामध्ये जो हैदराबादचा निजामशाह आहे, जुनागडचा नवाब आहे, असे अनेक लोक भारतात यायला तयार नव्हते. काश्मीरचा जो राजा आहे तो यायला तयार नव्हता. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या चातुर्याने त्या ठिकाणी नवाब आणि हैदराबादचा जो नवाब आहे यांना देशामध्ये इन्क्लूड करून घेतलं. कारण सरदार वल्लभभाई पटेल म्हणत होते, काय म्हणत होते, ज्यावेळेस काश्मीरचा प्रश्न निर्माण झाला होता, आर्मी लावल्यामुळे काय झालं, युनोमध्ये प्रश्न गेल्यामुळे ते सगळं थांबलं. आणि मग बाबासाहेबांनी काय केलं तर त्या ठिकाणी पोलीस पाठवली आणि पोलीस पाठवून हैदराबाद संस्थान त्या ठिकाणी मुक्त केलं. या ठिकाणी भारत बनण्याची जी प्रोसेस आहे
ही प्रोसेस बाबासाहेबांमुळे शक्य झाली. एवढे उपकार या देशावर बाबासाहेबांचे आहेत. ही बाब आपण समजून घ्यावी. ही जी आमची परंपरा आहे बुद्धापासून सुरू होते ती बाबासाहेबांपर्यंत येते आणि या परंपरेतील आमचे जे महापुरुष आहेत तथागत गौतम बुद्ध, तुकोबाराय, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार एकच आहे. या विचाराने आपण पुढे चालत राहू आणि या देशामध्ये आपण समता, बंधुता, न्याय या जे आपले मूल्य आहेत हे मूल्य विकसित करू, प्रवर्धित करू. एवढ्याच शुभेच्छा या जयंतीच्या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद.